नमस्कार. रामकृष्ण हरी. मी कर्मवीर हरिभक्तपरायण भगवान महाराज कोकरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळ कोकण प्रांत अध्यक्ष. आज मी संपूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील जनतेला एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर मांडत आहे की आज या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अनेक जातींमध्ये आरक्षणाच्या नावाखाली समाज विभागलेला आहे. गेली 75 वर्ष या देशामध्ये आरक्षण असताना सुद्धा त्यातला 75% समाज सुद्धा ज्या समाजानं आरक्षण मिळाली ते वरती आले नाही. त्याच्यातली काही 2 ते 4%च लोक मोठी झाली. शिवाय ज्यांना आरक्षण मिळालं नव्हतं उलट ते त्यांच्यापेक्षा पुढे गेले. आणि आज या देशाला जातीपंथामध्ये अनेक राजकारण्यांच्या माध्यमातून वाटलं जातं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षासाठी आरक्षण दिलं होतं, कारण त्यावेळी अस्पृश्यता होती, मंदिर प्रवेश बंद होता, लोकांची राहणीमान वेगळी होती, गरीब समाज अत्यंत गरीब होता, समाजामध्ये प्रचंड एक दरी निर्माण झाली होती आणि तो समाज कुठंतरी वरती यावा, त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून हा आरक्षणाचा विषय त्याने ठेवला होता. पण ते 10 वर्षानंतर रद्द करावा असंही त्यांनी सांगितलं होतं. परंतु ते न करता आज 75 वर्ष आपण साजरं केलं आणि तरी सुद्धा आज त्याच आरक्षणाचं जोखड या महाराष्ट्रातल्या किंवा या देशातल्या समाजाच्या मानेवर आहे. मग हे समाजाने ठेवलंय का? तर नाही. तर हे ठेवलंय कोणी? तर त्या जातीमधले असणारे जे राजकीय लोक आहेत त्यांना त्याचं भांडवल होतं. ते समाजाला त्याच्यातून बाहेर निघूच देत नाहीत. आणि या आरक्षणाचा फायदा सुद्धा समाजातल्या सर्व लोकांना होत नाही. ज्याचा समजा वडील शिक्षक असेल, आई शिक्षक असेल, किंवा ज्याचा वडील नोकरीला आहे, आई नोकरीला आहे, ज्याचा वडील कुठेतरी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, आई गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, त्याच लोकांना त्याच्या पुढचं आरक्षण मिळतं. आणि आम्ही महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामध्ये फिरलेलो आहोत किंवा देशातल्या कान्याकोपऱ्यामध्ये फिरलेलो आहोत. जो तळातला समाज आहे तो अजून त्याच ठिकाणी आहे. तो मुका आहे, त्याला बोलता येत नाही, त्याचा आवाज लोकांपर्यंत पोचत नाही किंवा तो आवाज पोचवू शकत नाही. आणि म्हणून आज वेगवेगळ्या समाजांमध्ये आरक्षणाबद्दल वेगवेगळ्या प्रकारची मागणी होते. आणि ही मागणी करणंही रास्त आहे, कारण या देशामध्ये जर आम्हाला घटना एक आहे, आमचा देश एक आहे, तर त्यानुसार आम्हाला कानून सुद्धा एक असला पाहिजे. मग एका माणसाच्या मुलाला जेव्हा शाळेत तो जातो आणि त्याच्या मुलाला जेव्हा गणवेश मिळतो आणि दुसऱ्याच्या मुलाला जेव्हा गणवेश मिळत नाही, तेव्हा त्या छोट्या मुलाच्या मनात एक असतं की मी या जातीत जन्माला आलो, माझा अपराध आहे का? म्हणून मला एक सांगायचं, जातीत कोणी कोणत्या जन्माला येणं कुणाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात कोणत्या वंशात कुणाच्या पोटी जन्माला येणं कुणाच्या हातात नाही. परंतु ज्या धर्मात ज्या वंशात आपण जन्माला आलो त्याचा उद्धार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण जर पुढे आणायचं म्हटलं तर मग प्रत्यक्षात कुठं ना कुठंतरी जात हा विषय आडवा येतो. आणि मग जो 80% मार्क मिळवणारा मुलगा आहे किंवा 90% मार्क मिळवणारा मुलगा आहे तो मागं राहतो आणि मग आरक्षणाच्या माध्यमातून त्याच्या शेजारच्या बेंचवर राहणारा 60-65%चा पुढे येतो. तेव्हा याची आर्थिक परिस्थिती, तो बिचारा 4 किलोमीटर चालत येऊन 90% मार्क पाडतो आणि इकडच्या मुलाची आर्थिक परिस्थिती चांगली असताना त्याला मार्क कमी असले तरी तो आरक्षणाच्या याच्यातून येतो. म्हणून माझं आज देशाच्या शासनाला, आदरणीय मोदी साहेबांनी विनंती आहे की आपण आतापर्यंत राम मंदिर हा प्रश्न जसा सोडवलात, आतापर्यंत 370 हा प्रश्न जसा सोडवलात, तशी अखंड देशामध्ये ही जातीची कीड जी लागलेली आहे, ही जातीयवाद संपवून हा देशाला प्रचंड घातक आहे. भविष्यामध्ये मी आज तुम्हाला सांगतो, जसा आज एक विशिष्ट समाज रस्त्यावर उतरून आपली व्यथा मांडतोय किंवा आम्हाला मिळावं याच्यासाठी प्रयत्न करतोय, खरंच त्यांची गरजही आहे. मग जर द्यायचं आहे तर सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि जर एकाला मिळतं एकाला नाही मिळतं तर एका वर्गावर तो अन्याय आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट केली पाहिजे की जो गरीब आहे, जो निर्धन आहे, जो अनाथ आहे, ज्याला एक टायमाची चूल पेटवता येत नाही, त्या समाजाला जर वरती आणायचं असेल तर आरक्षण हे जातीवर नसून जर द्यायचंच असेल तर द्यायचं तर सगळ्यांना द्या, नसेल तर सगळ्यांचं काढा, आर्थिक निकषावर ठेवा, तिथे जातीची गरज नाही. आणि ही आपल्या देशाच्या सार्वभौमतेला खूप घातक गोष्ट आहे. कारण आज एक समाज फक्त आरक्षणासाठीच लढतोय, पण भविष्यात आमची जेव्हा मुलं मोठी होतील किंवा अजून काही दिवसाने एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात गोळ्या घेऊन उभे राहतील, जसा आज नक्षलवाद आहे,
तशा प्रकारे एक एक समाज, यांनी माझ्या पुढ्यातलं ताट केलं, यांनी माझ्या पुढ्यातलं नोकरी ओढले, आणि म्हणून हा समाज भविष्यात एकमेकाच्या अंगावर जाऊ नये म्हणून आज आपण जाणकार आहोत. कुठं सपोर्ट करावा, कुणाच्या पाठीमागं उभं राहावं आपल्याला आज वाटत असतं. म्हणून मी देशातल्या साधू संतांना सुद्धा आज विनंती करतो की आपण ज्या समाजाच्या जीवावर जगत आहोत, आपल्याला जो समाज भरभरून देत आहे, आपण ज्या समाजाच्या जीवावर आज एवढे मोठे मठ, मंदिरं, आश्रम निर्माण केले आहेत, आज तोच समाज भरकटलेला आहे, विचारहीन झालेला आहे. आज ते शासन जे आहे ते सुद्धा दिशाहीन झालेलं आहे. कोणी कुठेही कसंही काही करतंय, तरी सुद्धा जर आपण बोलत नसलो, तरी सुद्धा आपण जर अबोल राहत असलो तर याला अर्थ नाही. आणि म्हणून साधू संतांनी कुणाच्याही दबावाला न घाबरता, कुठल्या कम्युनिटीला न घाबरता, कुठल्या जातीपंथाला न घाबरता, आपण या देशाचे नागरिक आहात, जबाबदार आहात आणि दिशा दाखवणारे आहात. म्हणून आज समाज फक्त साधू संतांचं ऐकू शकतो. म्हणून त्या साधू संतांनी एकमुखाने एकच मागणी करणं गरजेचं आहे की या देशातलं जातीवरचं आरक्षण काढून आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. आणि ज्या दिवशी या देशामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण येईल त्या दिवशी या समाजातली जात नष्ट होईल. आणि ज्या दिवशी या समाजातली जात नष्ट होईल त्या दिवशी समाजामध्ये भाईचारा, प्रेम, बंधुता, एकात्मता ही निर्माण होईल. आणि ती एकात्मता या देशाला महासत्ता बनवण्याकरता पुढे घेऊन जाईल. त्याच्यामध्ये विभागणी राहणार नाही. गुणवत्ता पाहून आपण जर नोकरी दिली, त्याची गुणवत्ता तपासून जर आपण नोकरी दिली तर ती माणसं त्या गुणवत्तेच्या आधारावर या देशाचं रक्षण करू शकतात. पण काही लोक हे सगळं शांत होऊच नये, ह्या जातीयवाद कायम भडकत राहावा. म्हणून मी काही विशिष्ट उदाहरण देतो. आता ज्या समाजाला आरक्षण आहे किंवा आज जे समाज आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्या समाजातले ठराविक नेते, लाखो कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, पण तळातल्या समाजाने आत्महत्या केली, त्याच्या मुलीचं लग्न होत नाही, त्याला आज एक टाइम जेवायला मिळत नाही, तर मात्र तो नेता तिथं शासनाकडे बोट दाखवत असतो पण स्वतःच्या खिशातनं एकही रुपया खर्च करत नाही. आणि म्हणून हा समाज हे एक शेत आहे यांचं, समाज हा एक यांचं कुरण आहे, समाज हे यांची दुकानदारी आहे. आणि त्या दुकानदारीचं भांडवल करून हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी कुणाची सत्ता येईल त्या सत्तेमध्ये सहभागी होतात आणि आपलं कुटुंब, आपली जबाबदारी म्हणून ते मोठे होतात, पण समाज त्याच ठिकाणी राहतो. म्हणून मी देशातल्या समाजाला, युवकांना, बुद्धिजीवी व्यक्तींना किंवा जे मनापासून आपल्या राष्ट्राची सेवा करतात आणि मनापासून जे खऱ्या अर्थाने हा देश पुढे जावा म्हणून विचार करतात, त्या प्रत्येक युवक युवतींना, माझ्या बंधूंना मी हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आणि हा जातीयवाद समूळ नष्ट करू. आरक्षण हा भेदभाव जो आहे तो समूळ नष्ट करू. कुणाला एकाला आहे एकाला नाही. आज समजा एकाला दिलं तर उद्या दुसरा. या देशामध्ये हजारो जाती आहेत. या जाती रोजच जर भांडत राहिले तर देशाचं कल्याण कधी होणार, देशाची प्रगती कधी होणार, देशातली विकास कामं कधी होणार? हे जर मंत्री पुढारी जर प्रत्येक ठिकाणी गेलेच नाही तर देशातल्या लोकांची प्रगती तरी कशी होईल? आणि म्हणून मी सर्व राजकीय पक्षांना सुद्धा, सर्व पक्षांना सांगतो, आता बास झालं. हात जोडून सांगतो तुम्हाला ही भांडवलदारी करणं, हात जोडून सांगतो तुम्हाला आता समाजाचा गळा घोटून तुम्ही मोठं होणार. आता प्रत्येकाने जर विकास कामावर मोठे व्हा, प्रत्येकाने समाजाला काहीतरी प्रगतीची दिशा दाखवून मोठे व्हा, पण जातीयवादाचं भूत समाजाच्या डोक्यावर बसवून समाजाचं शोषण करायचं सोडून द्या. ज्या दिवशी तुम्ही जातीयवादी आहात, तुम्ही समाजाचं भांडवल करून स्वतः मोठे होताय, हे जेव्हा समाजातल्या मंडळींना कळेल तेव्हा तोच समाज तुमच्यावर उलटा फिरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज नैतिक जबाबदारी म्हणून सर्व मंडळींना, जे जातीवादाला खतपाणी घालतात, जे जातीमध्ये भांडवल निर्माण करतात, जे जातीमध्ये राजकारण करतात आणि जे जातींच्या जीवावर मोठे होतात, त्या सर्व मंडळींना माझी हात जोडून विनंती आहे, आता केलं तेवढं भरपूर झालं, पण या देशाला कुठंतरी याच्यातून बाहेर पडू दे. आज या देशामध्ये एक माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हा देशातला हिंदू समाज कुठंतरी हिंदू म्हणून जगायला लागला. या भारताला एक नवीन ओळख निर्माण झाली. संपूर्ण जगभर भारताची एक चांगली प्रतिमा तयार झाली. आणि त्याच्यामुळं काही मंडळी ही प्रतिमा मलिन करणे, हे अस्थिर करणे आणि आदरणीय मोदी साहेबांना सत्तेतून खाली काढणे असे प्रयत्न करत आहेत. म्हणून मी समस्त हिंदू समाजाला, समस्त माझ्या देशभक्तांना विनंती करतो की आपलं घर परिवार याच्यापेक्षा आपलं राष्ट्र सगळ्यात महत्वाचं आहे. जर राष्ट्र सुरक्षित नसेल
तर आपला धर्मही सुरक्षित राहू शकत नाही आणि आपण स्वतःही सुरक्षित राहू शकत नाही. आणि राष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे असेल तर राष्ट्रावर प्रेम करणारा माणूस तिथं असणं गरजेचं आहे, राष्ट्राचा विचार करणारा माणूस तिथं असणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एकच नारा देऊया, आरक्षण हटवा. आर्थिक निकषावर जर द्यायचं असेल तर आरक्षण द्या, गुणवत्तेवर आरक्षण द्या, आणि जो गरीब आहे, जो गुणवान आहे त्याला आरक्षण मिळू दे. पण ही जातीवरची आरक्षण काढून आपण सर्वजण या मातृभूमीत भारतभूमीमध्ये जन्माला आलो. ही भारत मातेची आपण सगळीजण लेकरं आहोत. या भारत मातेची आपण सगळीजण लेकरं असून तिची पाईक आहोत, तिची सेवा करूया. ती आपली आई आहे आणि तिथं कुठल्याही प्रकारची कटुता नको. भविष्यात आमच्या समाजामध्ये जातीयवाद व्हायला नको. आमच्या मुलाबाळांच्या काळात एकमेकाविरुद्ध दुस्वास राहायला नको. आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्या चा भारत निर्माण करण्याकरता आपण पुढे येऊया. आणि आज दिनांक 1 नोव्हेंबर 2023 हे आळंदी क्षेत्रामध्ये जे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे, या आंदोलनामध्ये सगळे आपण जोडले जाऊ. चातुर्वर्णम मयां सृष्टी गुण कर्म विभागशा, म्हणून आपल्याला कर्माने आपली जात ठरवता येते. आज काही मंडळी या सगळ्या गोष्टीला एक विशिष्ट वर्गाला कारणीभूत ठरवते. म्हणजे ब्राह्मण म्हणून आपण सगळेजण एका वर्गाकडे बोट दाखवतो, त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं, त्यांनी सांगितलेलं हे सगळं चुकीचं आहे. किंवा काही लोक हे डोक्यात भरण्याचा प्रयत्न करतात, कारण ती लोक ही भारतीयत्वापासून किंवा हिंदुत्वापासून किंवा सनातनांपासून लोकांना वेगळं करणे आणि त्या वेगळा झालेल्या समाजातून या देशामध्ये एक वाद निर्माण करणे, जेणेकरून समाज अशांत होईल आणि तिथे आपली पोळी भाजली जाईल. आणि अशा गोष्टी करत असताना आपण सगळेजण, मुसलमानामध्ये मुसलमान जन्माला येतो, ख्रिश्चनामध्ये ख्रिश्चन जन्माला येतो, बौद्धामध्ये बौद्ध जन्माला येतो, पण हिंदूचा जन्मामध्ये जैन जन्माला येतो. पण हिंदूचा जन्म होताना मात्र तिथे ब्राह्मण जन्माला येतो, तिथं मराठा जन्माला येतो, तिथं कुणबी जन्माला येतो, तिथं वैश्य जन्माला येतो, तिथं अनेक जातींमध्ये जन्माला येतो. म्हणून या जातींमुळं आपला सनातन धर्म संपत चाललेला आहे, तुटत चाललेला आहे. आणि तो जर एकसंघ ठेवायचा असेल तर आपल्याला या गीतेच्या सांगण्याप्रमाणे चाललं पाहिजे, धर्माच्या विचाराने चाललं पाहिजे. आणि ते विचार जर पुढे न्यायचे असतील तर आपल्याला सगळ्यांना एकसंघ राहणं गरजेचं आहे. आणि एकही ऋषीमुनी या जगातला हा ब्राह्मण नाही आहे. हे सगळ्या, म्हणून आपण बोलतो ऋषीचं कुळ आणि देवाचं मूळ हे कोणी शोधू नये. आपण सगळ्या जणांनी, ते कर्मानी ब्राह्मण आहे, तसं आपणही कर्मानी. ब्रह्म जाणे इति ब्राह्मण हा, आणि म्हणून ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असतो. चला, आजचा विषय हा थोडा वेगळा आहे, म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एकच नारा देऊया. आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे हिंदू आहोत, आणि याच्यामध्ये जात हा विषय आणू नका. सगळे एकसंघ राहू. सर्व आळंदीतील आणि परिसरातील महाराज मंडळींना, भजनी मंडळांना, कीर्तनकार, प्रवचनकारांना मी विनंती करतो की आपलं हे जे आंदोलन चालू आहे, राष्ट्र निर्माणासाठी आंदोलन आहे, हे देशासाठी आंदोलन आहे. हे समाजामध्ये एकात्मता, सामाजिक समरसता निर्माण व्हावी, बंधुभाव निर्माण व्हावा, म्हणून वारकरी संप्रदायाचं खरं जे ब्रीद आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून या आंदोलनाच्या ठिकाणी माझी अशी इच्छा आहे, विनंती आहे की जेवढी आपल्या परिसरात भजन मंडळ आहेत, ज्यांना जे जमेल, जसं जमेल तसं येऊन अर्धा तास, 1 तास, 2 तास असं आपण हरिनाम त्या ठिकाणी करावं. आणि त्या हरिनामाकरता आपल्याला त्या ठिकाणी माईक वगैरे सगळं उपलब्ध करून दिलं जाईल. पण त्या मंडपामध्ये अखंड भगवंताचं चिंतन व्हावं, याकरता सर्व महाराज मंडळींनी आपल्याला जसा जसा वेळ मिळेल तसं आपण सर्व मंडळांनी या ठिकाणी यावं. मग हिंदीतलं भजन असेल, मराठीतलं असेल किंवा अन्य नामचिंतनाचे काही असतील तर त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आणि आपली सेवा रुजू करावी भगवंताच्या चरणी. रामकृष्ण हरी.